नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला, आज आपण साधी सोपी वाळेल मांदेलीची भाजी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण हे मांदेलीचे डोके आणि हे सेफ्टीकडचे भाग काढून घेणार आहोत आणि छान असे साफ करणार आहोत. याची भाजी कशी बनवतात वाळेल मांदेलीची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. साधी आणि सोपी वाळेल मांदेलीची भाजी. तर चला, आता आपण याला साफ करूया. तर हे बघा, छान अशा ह्या मांदेल्या आपण साफ केलेल्या आहे. आता ह्या मांदेला छान असं तेल टाकून तेलामध्ये तळून काढणार आहोत आपण ह्या मांदेल्या. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असं तेल टाकलं आहे आपण पातेल्यामध्ये आणि ह्या मांदेल्या असे छान अशा भाजून घेणार आहोत पातेल्यातून. असं थोडं लालसर, जास्त नाही, असं लालसर तळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, भाजीला चव येते. जशी आपण बोंबील भाजून घेतो त्या पद्धतीने छान मांदेल्या भाजून घ्यायच्या, लालसर अशा भाजायच्या. आता ह्या बघा, अशा मस्त लालसर अशा आपण ह्या मांदेल्या भाजलेल्या आहे. तर आता ह्या लालसर मांदेल्या आपण काढून घेणार आहोत ताटात. तर ह्या बघा मैत्रिणी, लालसर अशा या मांदेल्या छान अशा भाजून घेतलेल्या आहे. तर चला, आता भाजी कशी करायची ते दाखवत आहे. ठेवलं, त्याच्यात तेल टाकलं, मांदेली भाजून घेतली आहे. मग आता चला, त्याच्यामध्ये आपण थोडं फोडणीसाठी हा थोडा कढीपत्ता टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण हा लसूण आणि जिरं टाकणार आहोत चवीनुसार. आता याला छान असा तडका देणार आहोत. हे बघा मैत्रीण, छान असा तडका बसलेला आहे जिऱ्याचा आणि लसणाचा. तर आता मैत्रिणींनो, आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटे टाकणार आहोत. आता हे कांदा आणि टमाटे आता हे मस्तपैकी असे छान असे लालसर करून घेणार आहोत. चवदार अशी, तोंडाला चव वाढवणारी आपण वाळेल मांदेलीची साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे. भातावरती खायला छान लागते, बाजरीच्या भाकरी संग, ज्वारीच्या भाकरी संग. तर मांदेली वाळेल मांदेलीची भाजी साधी आणि सोपी लाल तिखटमध्ये. आता छान असा मस्त तडका बसत आहे. तर हा मैत्रिणींनो, छान असा तडका आपला टमाट्या आणि कांद्याला असं मस्त फोडणी बसली आहे, तडका बसला आहे, छान झालेला आहे. तर आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, हे बघा, लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडी हळद टाकणार आहोत. आता हे छान असं परतून घेणार आहे त्याला. आणि याच्यामध्ये आता मांदेली बी टाकणार आहोत. तर हे छान मस्त असं त्या मांदेलीला लावून एक किंवा असं परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये असं मस्तपैकी आता आपण थोडं 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. तर हे बघा, असं आता छान हे पाणी टाकलं आपण. आता थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार. हे बघा मैत्रिणी, छान असं आता मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर का टाकणार आणि चवदार अशी मस्त भाजी आणि टेस्ट लागणार. कोथिंबीर शिजली ना तर खूप छान मस्त, म्हणजे अर्क उतरतो. वरूनच सोला नाही दाखवायचे. आता बघा, ही भाजी आपण अशी छान मस्त अशी बनवणार आहोत. तर आता बघा, असं मस्त हलवून घ्यायचं. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे त्या भाजीला. आणि त्याच्यावर आता छान असं झाकण ठेवायचं आहे. साधी सोपी, झणझणीत आणि चमचमीत, खायला एकदम मस्त अशी टेस्टी भाजी भातावर खाण्यासाठी आपण मांदेलीची करत आहोत. तर चला मैत्रिणी, ह्या पद्धतीची तुम्ही मांदेलीची भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मैत्रिणी, आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मांदेली शिजण्यासाठी. चला मैत्रिणी, आता आपण बघू याला उकळी आली आहे का. तर हे बघा, अशी छान अशी उकळी आलेली आहे. तर चला, आता आपण परत एकदा मस्त अशी छान आपली ही भाजी हलवून द्यायची, अशी छान गरा, म्हणजे मीठ वगैरे सर्व हे होता, एकजीव होता आणि भाजीला टेस्ट येते, चवदार लागते. तर मैत्रिणी, अशी
भाजी करून बघा भातावरती, एकदम छान अशी चवदार. तर आता ह्याच्यावर परत आपण झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणी, आता आपण बघूया भाजी शिजली का मांदेलीची परत पुन्हा चांगली. ते बघा अशी छान अशी उकळी आली आहे. आता मांदेलीला पुन्हा असं छान हलवून घ्यायचं. शिजली काढायची बघायची असे. तर अजून काय शिजलेले नाही. हे बघा, ज्यावेळेस अशी फुगून थोडी वरती टलपर येईल त्यावेळेस चांगली शिजली समजायचं. आणि अंगचा रसा धरायचा, जास्त रसा धरायचा नाही. अंगचा म्हणजे थोडासा कमी रसा धरायचा. आणि अशी मस्त चमचमीत झणझणीत अशी मांदेलीची भाजी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. साधी सोपी आपली गावाकडची मांदेलीची वाळेल मांदेलीची भाजी. तर आता ही भाजी आपली तयार होत आहे. थोडीशी बाकी राहिलेली आहे. तर परत एकदा आपण मस्त असं हलवून देऊ. तर हे बघा, आता आपली भाजी तयार होणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, चला बघूया भाजी आपली. अरे वा, अशी मस्तपैकी. आता बघा त्याच्यावर तरी बी आलेली आहे. हे बघा, तरी बी आलेली भाजीवर. आणि अशी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर पातळ बी नाही. तर का अशी भाजी आपण केली, ती भातावर खाण्यासाठी. भातावर खूप छान लागते मांदेलीची भाजी. घाईच्या आणि गडबडीच्या काळात अशी झटपट बनवणारी मांदेलीची भाजी. तर आता आपली शिजली आहे आणि तरी याला सुरुवात झालेली आहे. साधी सोपी आपली मांदेलीची भाजी. तर बघा, आपली मांदेलीची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी. आता मी गॅस बंद करत आहे. आता बंद गॅस केल्यानंतर बघा त्याच्यावर तरी येण्यास सुरू होईल. हे बघा, असे थोडेसे अंगचा रस्सा, जास्त पातळ बी नाही. अशी मस्त अशी मांदेलीची भाजी तयार झाली. तर या पद्धतीने तुम्ही खाऊन बघा, करून बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. झणझणीत आणि चमचमीत आपली मांदेलीची भाजी चला आता तयार झालेली आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपली मांदेलीची भाजी तयार झालेली आहे. झणझणीत आणि चमचमीत, खायला अशी चवदार मस्त वाळेल मांदेलीची भाजी. तर या प्रकारे तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला मैत्रिणी, दुसरी रेसिपी मी लवकरात तुमच्यासाठी घेऊन येत आहे. गावाकडची आपली साधी आणि सोपी. जय भीम मैत्रिणींनो, बाय.